या पावसामध्ये जवळपास आमचे शेल्टर बोलत झालं असं प्लॅनिंग एकोणचाळीस आपली पंचगंगेची वॉर्निंग आहे मॅक्झिमम आता 2021 त्याला पर्याय रोड आहे 21 सप्टेंबर ती सर्व महत्तम गेली आहे आजपर्यंत दोन्ही ठिकाणी आपले लोक असतात इरिगेशनचे. शासनाने सगळे प्रिकॉशन्स घेतलेत असं त्यांचं म्हणणं आहे. पूर जरी आला तरी NDRF टीम्स आणि शासनाच्या टीम्स सगळ्या तयारीत आहेत आणि अडचण काही येणार नाही असं त्यांचा अंदाज आहे. कारण अजून पातळी कमी आहे, अजून डेंजर पातळीला जायला अजून पुष्कळ वेळ आहे. धरणं खरं तर अजूनही भरलेली नाहीत कोल्हापूर जिल्ह्यातली, तर त्याचा धरणं एवढ्या लवकर भरतच नाहीत. सगळ्यात लवकर भरतंय म्हणजे आपलं राधानगरी धरण 23 जुलै अखेरला भरण्याची अपेक्षा असते किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला. बाकीचे त्याच्यानंतरच भरतात. पण अजून त्या क्षेत्रामध्ये धरणांच्या क्षेत्रामध्ये पाऊस किती जरी झाला तरी अजून सोसेल ते. जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर काय आपण या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत स्थलांतरणाच्या किंवा जनावरांच्या संदर्भातल्या त्यांच्या चाराच्या संदर्भात? स्थलांतराच्या सूचना त्यांनी केलेल्याच आहेत असं आत्ताच सांगितली आम्हाला. म्हणजे एक व्यक्ती कुठला व्यक्ती कुठल्या ठिकाणी जाऊन राहणार याची सुद्धा त्यांनी तयारी केली आहे. तयारीच ही सांगण्याप्रमाणे चांगली आहे. तर जास्त काळजी जरी घेतली पण घाबरण्यासारखं काही नाही आहे.